तर आज ना मी संध्याकाळी बॅकपॅक करायला घेतली होती. आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, बॅकपॅक करते म्हणजे कुठेतरी जाणार असेल. तर हो जाणार आहे, पण मी नाही, हे 2 दिवसांसाठी ना बाहेर जाणार आहे. त्यासाठीच ना बॅकपॅक करून दिली. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो एका बड्डेसाठी. त्याच्यानंतर तिकडं काहीच शूट केलं नाही. दुसऱ्या दिवशी मग स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि हे आंबे बघा मिठात घालायचे होते. त्यासाठीच ना मोठे मोठे 4-5 ठेवून दिले आणि बाकीचे ना स्वच्छ धुवून कापडानं पुसून घेतले. त्याच्यानंतर भरणीमध्ये थोडं खडे मीठ घातलं आणि ना आंबे घालून परत थोडं मीठ घातलं. आता यासाठी ना काचेची भरणी हवी होती, पण तेवढी मोठी तर काय काचेची भरणी नव्हती, म्हणून ना प्लास्टिकच्या भरणीमध्येच घातलं. आता थोडे दिवस लागतात याला, पण ना हे आंबे खूपच मस्त लागतात. त्याच्यानंतर ना दुपारचा स्वयंपाक करायला घेतला. भात तर सकाळीच केला होता, आता फक्त ना आमटी करायची होती. आता आमटी करण्यापेक्षा म्हटलं या भातातच काहीतरी करूया आणि ना कांदा, टोमॅटो, गाजर, मिरची चिरून घेतलं. हे सगळं ना परतून घेतलं थोडं तेल, खडे मसाले टाकून. त्याच्यानंतर हिंग, हळद, ओले काजू, मीठ आणि बिर्याणी मसाला टाकून ना थोडं परतून घेतलं. त्याच्यानंतर ना भातसुद्धा मोकळा करून घेतला. त्यात मिक्स करून घेतलं. शेवटी ना थोडी कोथिंबीर टाकली आणि तयार आहे आपला पुलाव. कधी कधी ना आपल्या घरी ना खूपच भात शिल्लक उरतो. त्याचं काय करावं असा प्रश्न पडत असेल ना, तर हा भात एकदा नक्की ट्राय करून बघा. अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.